मला बाळा तुझं पहिल्यांदा नाव सांग, कितवीला आहेस, काय वाटलं पिक्चर? माझं नाव काव्य मनस्सनाने, मी 5वीला आहे. मला खूप भारी वाटलं असं पिक्चर. मला खूप भारी वाटलं पिक्चर बघून. कारण का तर पिक्चरमध्ये असं दाखवले की मुलींसाठी त्यांनी अशी खूप शाळा उघडली, तर मुलींना शिकायला भेटते. तसं तर आज जर आत्ता ज्योतिबा फुलेंनी शाळा उघडली नसती तर आत्ता आम्हाला शिकायला भेटलं नसतं, तर आत्ता आम्ही इथं नसतो. काय सांगशील आता, तुझं वय एवढं लहान आहे, तू काय सांगशील त्याचा म्हणजे मेसेज काय सांगशील या पिक्चरमध्ये? खूप भारी वाटलं असं मला वाटलं की ज्योतिबा फुले असा इतिहास आपल्याला कसा वाटला असं वाटलं. पिक्चर खूप छान होता. म्हणजे आजच्या काळात आपण बघत चाललोय की आपला इतिहास आपण विसरत चाललोय आणि तो पुन्हा पुन्हा जागरूक करण्यासाठी, आपल्याला आठवण देण्यासाठी हे असे चित्रपट निघतात. आणि यातून आपण नेहमी पाहत आलो, आपण लहानपणीपासून ऐकतो की सावित्रीबाई फुलेंनी हे केलं, महात्मा ज्योतिरावांनी ते केलं, पण जो इफेक्ट आपल्याला ऐकून कळत नाही ना, तो इफेक्ट आपल्याला पाहून कळतो आणि तो आपल्याला समजतो. त्यातून काही गोष्टी पॉईंट आउट करण्यासारख्या अशा होत्या की आपल्या जीवनसाथीचा आपल्यावरती असलेला विश्वास आणि त्याची मदत आपल्या आयुष्यात आपल्याला किती मोठं कार्य घडून आणू शकतो. आणि जो आपण शेवटचा सीन बघतो, म्हणजे ह्या पिक्चरची स्पेशालिटी अशी आहे की जी एंडिंग होती ती एकदम भारी होती. म्हणजे त्यांना ग्रंथ लिहायचा होता, मनातून इच्छा होती, अर्धी साईड पॅरलाइज झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी डाव्या हाताने ग्रंथ लिहिला. म्हणजे ती मनातून तीव्र इच्छा आणि समाजासाठी करण्याची जी अपेक्षा आहे ना, ती यातून दिसून येते. ज्योतिराव फुले यांच्या या मूवीवरून असं समजण्यात येतं की आपलं कर्तव्य म्हणजे खूप मोठं असतं. धर्मापेक्षा आपण कर्तव्यावरती जास्त फोकस राहिला पाहिजे. कसं वाटलं? खूप छान वाटलं. खरं त्यांच्या कार्याची दखल आणि अशा महात्म्यांचे वर्णन हे नुसतं पुस्तकात न राहता हे आजकालच्या मुलांसाठी पडद्यावर म्हणजे चित्रीकरण झालं पाहिजे. कारण डिंगा, मस्ती, धूमधडाका असे पिक्चर पाहून जे मनोरंजन मिळतं, त्याच्यापेक्षा या पिक्चरातून आपली नवीन पिढी पुढे चांगली घडू शकते. महाराजांचे विचार, महात्मांचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, यासाठी असे पिक्चर मग गरजेचे. कसं वाटलं तुला? छान वाटतं. तुला छान होता. काय सांगशील? तर म्हणजे त्यांचं कार्य आपल्याला दाखवण्यात आलं आहे. तुला ताई कसं वाटलं? खूप छान होती मूवी. त्यांच्या जीवनात किती अडचणी आल्या, त्यांना ती सामोरे जाऊन काय काय वेगवेगळे दाखवले. खूप छान. ओके, तुला कसं वाटलं? मूवी छान होती आणि मुलींचं शिक्षण कशा प्रकारे सुरू झालं, महात्मा ज्योतिराव फुले व त्यांच्या वाईफनी कसे म्हणजे किती त्यांच्या लाईफमध्ये अडथळे आले ते पिक्चरमध्ये दाखवण्यात आलं. पिक्चर खूप छान होता, मला खूप आवडला. आणि खरंच महात्मा ज्योतिबा फुलेंनी मुलींसाठी जी शाळा सुरू केली त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे की आज पण आम्हाला शिकण्याचा अधिकार त्यांनी मिळवून दिला. पिक्चर खूप छान. तू काय सांगशील? फिल्म खूप छान होती. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळे मुलींना शिकण्याचा अधिकार भेटला आणि खूप काही करण्याचा अधिकार भेटला. नाही तर फक्त मुलांसाठी पहिले अधिकार होते, मुलींसाठी काही नव्हतं. मुलींनी फक्त परिवार आणि त्यांचं स्वयंपाक वगैरे एवढंच सांभाळायचं आणि मुलांनी सगळं करायचं. पण त्यांच्याकडून असं कळलं की मुलींना बी सगळे हक्क आहेत करायचे. थँक्यू. फिल्म तुला कसं वाटतं? आपल्याला जर एखादी गोष्ट करायची असेल तर आपण थांबू शकत नाही. किती विरोधक आले तरी आपण ते करतच राहतो आणि ती त्यांनी केली. महात्मा ज्योतिराव फुले यांनी हे थांबले नाही, त्यांनी मुलींसाठी शाळा उघडली आणि त्यांना शेवट आजार पण झालं तरी पण त्यांनी ग्रंथ लिहायचं अजिबात थांबवलं नाही. तर ही फिल्म खूप छान आहे. 200 वर्षापूर्वी महात्मा फुलेंनी जे काम करून ठेवलं होतं ती अतिशय चांगली गोष्ट होती. आज आम्ही पण महात्मा फुले आणि सावित्रीबाईच्या प्रमाणे आज मी आणि माझी पत्नीसुद्धा आज एक अकॅडमी चालवतो आणि त्याच्यामार्फत गरीब गरजू ग्रामीण भागातल्या मुलांना चांगलं काम करतो. त्याची प्रेरणा आम्हाला त्या काळापासून मिळाली ते पाहण्यासाठी आज एवढ्या सगळ्या लोकांना मी घेऊन आलो.